आत्ता मी जे बोललो की माझ्यामुळे महायुतीचं सरकार जाईल. आता याच्यात एक पॅराडॉक्स आहे आणि कोणी भाजपचे शिवसेनेचे कोणी नाराज होऊ नका आणि कोणी खुश होऊ नका. कुठेतरी हे विधिलिखित असेल, स्वामीजींची योजना असेल, मला माहीत नाही. लोक म्हणतात तुम्ही तुम्हाला दिलेल्या शक्तीचा दुरुपयोग केला आणि त्याच्यानंतर मी रेकॉर्डिंग करतो आहे. त्याच्यानंतर तुमचा हा काहीतरी माइंड गेम आहे, प्लॅन आहे वगैरे वगैरे. फ्रँकली स्पीकिंग मी तुम्हाला सांगतो, आता मी कोणाची शपथ घेत नाही आणि तसं काही म्हणत मी तुम्हाला सांगू का की असं नाही होत लाईफमध्ये. आता तुम्ही जर डेटा पाहिला, पॅटर्न पाहिला ना, आता मला तुम्ही सांगा की आता 2019मध्ये मी असं बोललो होतो की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं नाही तर शिवसेना फुटेल, बरोबर आहे. बरं, 1998मध्ये मी बाळासाहेबांना बोललो होतो की असं राणेंना मुख्यमंत्री केलं तर शिवसेना फुटेल, बरोबर आहे. 2003मध्ये मी सांगितलं होतं. हे सगळं डेटा अवेलेबल आहे गुगल. आता मी बोललो म्हणजे मी काय असं ज्ञानी, परमज्ञानी, आध्यात्मिक माणूस नाही. ते कुठेतरी माझ्यातर्फे ते बोललं गेलेलं आहे, त्या घटना घडलेल्या आहेत, त्या जुळल्या गेलेल्या आहेत. आता ह्याला ना खूप आध्यात्मिक आणि सायंटिफिक असे एक्सपेरिमेंट्स आहेत, कळलं की नाही. सिंक्रोनासिटी, तर सिंक्रोनासिटी निसर्गामध्ये एक प्रक्रिया आहे. अनेक गोष्टी एकत्र येतात आणि त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो, पण त्या असा एक परिणाम करतात जो कॉमन इफेक्ट असतो. तर सिंक्रोनासिटी हा तुम्ही बघून घ्या. तर निसर्गामध्ये हे प्रोसेसेस आहेत. आता माझी या प्रोसेसमध्ये नेमकी निवड काय झाली, म्हणजे एक तुम्हाला असा विचार करावा की नॅचरल चॉईस. म्हणजे स्वामीजींनी एकदा लिहिलं होतं की आईन्स्टाईनला हे ज्ञान एवढं कसं काय झालं निसर्गातलं. कुठेतरी निसर्गाने त्याची निवड केली होती का. म्हणजे त्या माणसाची इच्छा, प्रयत्न, संकल्प आणि निसर्गाने त्याला दिलेली साथ. म्हणजे कुठेतरी ना तुम्ही एकटे सगळं नाही करत, अनेक शक्ती मिळून तो परिणाम घडत असतो. लोकांच्या समोर तुम्ही असता. आता महाराष्ट्रात गेले 30, 35, 40 वर्ष तर तुम्ही घरी धरूनच चला, 50 वर्ष झाला, सगळं राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरतं की नाही, खरं आहे की नाही. मग सगळ्या गोष्टी शरद पवार करतात का, असं नाही होत. त्यांना अनेक शक्ती अनुकूल आहेत, अनेक घटना परिणाम करतात. आता मोदींचं एवढं सगळं चाललेलं आहे, बरोबर आहे. तर मोदी हे काळाचं अपत्य आहे, इट्स डेस्टिनीज चाइल्ड. म्हणजे तो काळ, तो सोशल मीडिया, सगळ्या गोष्टी एकत्र येणं, त्या फोर्सेस त्यांच्या मागे उभे राहणं. तर थोडक्यात काय होतं ना, कधी कधी ना निसर्ग त्या प्रक्रियेला घडून आणण्यासाठी एक माध्यम निवडतो. आता नेल्सन मंडेला 28 वर्षी जेलमध्ये राहिले, ते राष्ट्राध्यक्ष झाले. तुम्ही इतिहास जर काढला ना, दक्षिण आफ्रिकेतून गांधी आले तेव्हा कोणीच नव्हते ते. तुम्ही इतिहास जर बघितला ना, असं होतं की सामान्यातल्या सामान्य माणसांना निवडलं गेलेलं आहे. तर मी माहितीच्या लोकांना किंवा कोणाला सांगतो की मला तुमचं सरकार पाडण्यामध्ये किंवा माझी ती लायकी पण नाही आहे, माझी योग्यता नाही, हेतू नाही आहे. प्रॉब्लेम असा झालेला आहे माझ्या केसमध्ये, असा एक क्षण आलेला आहे आता जे मला सायंटिफिकली दिसतं आहे की माझ्यामुळे हे सरकार कोसळणार आहे, महायुती सरकार. पटत असेल तर